365 विचारा वाचून न पाविजे समाधान, देह त्रिगुणांचा बांधा माझी नाही गुण सुधा, देवाची ये चाडे देवा द्यावे जे जे घडे, तुका म्हणे होते बहु गोमटे उचिते, विवेक संपन्न विचाराशिवाय चित्ताला समाधान लाभत नाही। देह त्रिगुणांनी बांधलेला आहे, रज तम सत्व, त्यातील एकही गुण परमार्थास अनुकूल नाही। यासाठी देवाची आवड आहे, म्हणून देहाकडून होणारे प्रत्येक कर्म देवाच्या इच्छेसाठी देवास अर्पण करावे। तुकाराम महाराज म्हणतात, अशी उचित कर्मे माणसाला हितावह होतात। 366 तुटे भवरोग संचिता क्रियमान भोग, ऐसे विठोबांचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया। विठोबाच्या नामस्मरणात अनंत कोटी पापे जाळण्याचे सामर्थ्य आहे। तुकोबाराय म्हणतात, विठोबाच्या नामचिंताने संसार रूपी रोगाची निवृत्ती होते, संचित प्रारब्ध क्रियामान यांच्यापासून होणाऱ्या सुखदुःखादी भोगांचा नाश होतो। असे विठोबाचे नाम आहे, ते उच्चारले असता जन्म मृत्यूचाही मुळात नाश होतो। जो नित्यनेमाने नामस्मरण करतो त्याच्याजवळ पाप तर राहतच नाही, परंतु त्या नामस्मरणापुढे आधी व्याधी दैन्य हे त्रिविध ताप जळून जातात। जगत सत्यत्वाचा भ्रम निर्माण करणारी माया दासी होऊन नामधारकांच्या चरणी लीन होत असते, असे तुकाराम महाराज म्हणतात। 367 मुसावले अंग रंगी मेळविला रंग, एकी एक दृढ चाले, मुळा आपुलिया आले, सागरी थेंबुटा पडिल्या निवडे कोण्या वाटा, तुका म्हणे नवे नवे जाणावे हे देवे। आत्मस्वरूपाला जाणणारे पुरुष येथे देहातच ब्रह्म बनवतात। तुकोबाराय म्हणतात, माझे शरीर मुशीसारखे झाले, ब्रह्माच्या रंगात जीवाच्या रंगाचे मिश्रण या मुशीत तयार केले। विविध भेदभाव जीव ब्रह्मैक्य दृढ झाले, त्यामुळे जीव आपल्या मूळ स्वरूपाला आत्मत्वाला प्राप्त झाला। सागरात पडलेल्या पाण्याचा लहानसा थेंब कोणत्याही उपायाने वेगळा काढता येत नाही, तो सागर रूप होतो। त्याप्रमाणे जीव ब्रह्माशी ऐक्य पावल्यावर तो ब्रह्मरूप होतो, जीव रूपाने वेगळा राहत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे आपल्याला नवीन नाही, आपण सर्व जाणता। 368 अनुतापे दोष जायन लागता निमिष, परितो राहे विसावला, आदि अवसानी भला, हेची प्रायचित्त अनुतापी नाय चित्त, तुका म्हणे पापा शिवो नये अनुतापा। आपल्याकडून घडलेल्या अनुचित कर्माचा पश्चाताप झाला तर क्षणात त्याचे दोष निघून जातात। तो पश्चाताप सातत्याने टिकून राहिला, त्याचे स्मरण राहिले तर तो लाभदायक ठरतो। पश्चातापाने चित्त नाहून निघाले तर ते प्रायचित्त होईल। तुकाराम महाराज म्हणतात, पश्चातापाने शुद्ध झालेल्याला पाप स्पर्श करीत नाही। 369 चौ आश्रमांचे धर्म न राखता जोडे कर्म, तैसी नवे भोळी सेवा, एक भावची कारण देवा, तपे इंद्रिया आघात क्षण एक वाताहत, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा, व्रत करिता सांग तरी एक चुकता भंग, धर्म धर्मा सत्वची कारण नाही तरी केला सीन, भूतदयसी आघात उंच नीच पाहे चित्त, तुका म्हणे दुजे विधी निषेधाचे ओझे। कलियुगात भक्ती पंथच श्रेयस्कर आहे। तुकोबाराय म्हणतात, जीवनात 4 आश्रमांचे धर्म ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास न पाळता झालेले आचरण कर्म होऊन जीवाला जडते, धर्माचा लाभ घडत नाही। तशी ही भोळी सेवा नाही, या सेवेत शुद्ध प्रेमभावाची आवश्यकता आहे। तपश्चर्येत इंद्रिय निग्रह झाला पाहिजे, परंतु तपश्चर्येने दुर्बळ झालेल्याने इंद्रिय निग्रह न झाल्याने तपाची वाताहत होती। मंत्राचे यथार्थ अनुष्ठान झाले तर ते थोडे फळ देते, परंतु त्यात चूक झाली तर त्याचा क्षोभ होऊन दुःख मात्र देतात। यथासांग व्रताचरणात अल्पाशाने जरी न्यूनता राहिली तरी कर्मकर्त्याचे पतन होते। धर्माचरणात सत्व राखावे लागते, नाहीतर धर्म केवळ परिश्रम होतो। भूतदयेमध्ये भेदभाव लाभाचारावर आघात घडवितो। तुकाराम महाराज म्हणतात, अन्य साधनांच्या विधी निषेधाचे ओझे हरिभक्ती सोपे साधन आहे। सोडिला संसार
माया तयावरी फार, दावे चाले मागे मागे, सुख दुःख साये अंग अंगे, याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. 370. आपल्या परमभक्ताची काळजी देव स्वतः घेतो. तुकोबाराय म्हणतात, ज्याने हरिभक्तांसाठी संसार सोडला त्याच्यावर, त्या भक्तांवर देवाची माया अधिक असते. देव त्या भक्तांच्या मागे लागतो, चालतो, त्याचे सुख दुःख स्वतः सहन करतो. भक्ताने देवाचे नामस्मरणात तन्मय व्हावे, देवाने भक्ताची सर्व कामे करावी. तुकाराम महाराज म्हणतात, ही विठू माऊली फार भोळी आहे. भक्तीने ती तात्काळ वश होते, अंतकरणाने मृदू असल्याने कृपाळू आहे. 371. बसू खेळू जेऊ तेथे नाम तुझे गाऊ, रामकृष्ण नाम माळा घालू ओनिया गळा, विश्वास हा धरू नाम बळकट करू, तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागता. देवा बसलेले जेवण करतो किंवा खेळत असलो तरी ते तुझे नाम अखंडपणे घेत गात राहू. रामकृष्ण नामाची माळा ओवून गळ्यात घालू, नामाने संसार तरून जाता येते असा विश्वास मनात ठेवून नाम महिमा अधिक प्रभावी करू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा शरणागतांना नाम हेच जीवन आहे. 372. पाठी पोटी देव कैचा हरिदासा भेव, करा आनंदे कीर्तन, नको आशंकित मन, येथे कोठे काळ करील देवापाशी बळ, तुका म्हणे धनी सपुरता काय वाणी. 372. हरिदासाच्या पाठीमागे देव, पुढे देव असल्यावर तेथे भीती कशाची. मनात कोणताही विकल्प न धरता आनंदाने कीर्तन करू. नाम कीर्तनाच्या ठिकाणी देव असतो, तेथे काळाचे सामर्थ्य चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा स्वामी बलवान असल्याने आम्हाला उणीव नाही. 373. मनोमय पूजा हेची पडिये केशी राजा, घेतो कल्पनेचे भोग, न मानती बाह्य रंग, अंतरीचे जाणे आदी वर्तमान खुणे, तुका म्हणे कुंडे कोठे सरे त्याच्या पुढे. मानसिक तप घडण्यासाठी भावाची नितांत गरज आहे. तुकोबाराय म्हणतात, भक्तिभावाने केलेली पूजा देवाला आवडते. मनाने भक्तांनी कल्पिले त्या पूजा उपचाराचा तो भोग घेतो. बाह्य रंगाची भक्ती त्याला आवडत नाही. भक्तांच्या मनातील शुद्ध प्रेमाचे भाव तो जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वज्ञ असणारा देव खोटेपणाला भुलणार नाही. 374. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. भक्ती म्हणजे जिव्हाळ्याची भावना. ही भावना प्रत्येकाच्या हृदयात निर्माण करण्याचा प्रयत्न तुकोबारायांनी केला. ते म्हणतात, सर्वात्मक ईश्वराच्या भक्तीविषयी ज्याच्या मनात प्रेमाचा ओलावा आहे तो भाग्यवान आहे असे समजावे. परंतु भक्ती नसलेला विद्वान असो, व्यवहार कुशल शहाणा असो, तो मला आवडत नाही. देवाच्या ठिकाणी ज्याचे चित्त जडले आहे त्याचा मी दास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नवविधा भक्तीचे स्वरूप जो जाणतो तो शुद्ध बुद्धी आहे. 375. याजसाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा, माझे दिठावेल प्रेम, बुद्धी होईल निष्काम, अद्वैत्याची वाणी नाही एकतमी कानी, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन भ्रम. आत्मसुखापेक्षा भक्ती सुखाची आगळी श्रेष्ठता प्रकट करताना तुकोबाराय म्हणतात, माझ्या मनातील देवाविषयीच्या प्रेमाला या पंडित विद्वानाची अहम ब्रह्मारस्मी ही अद्वैत्याची वाणी ऐकून दुष्ट लागेल. माझी भक्ती मार्गी बुद्धी निष्काम होईल. वारंवार तेच ऐकण्यापेक्षा मी घरदार सोडून वनात जातो. असे होऊ नये म्हणून मी या अद्वैत शास्त्राच्या गोष्टी कानांनी ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी ब्रह्म आहे असा अहम ब्रह्म मी भक्तीच्या मार्गात येऊ देत नाही. 376. बुडता आवरी मज भवाचे सागरी, नको मानू भार पाहू दोषांचे डोंगर, आहे ते सांभाळी तुझी कैसी ब्रिदावळी, तुका म्हणे दोषी
मी तो पातकांची राशी. तुकोबाराय देवाला साध्य मागतात ते म्हणतात, देवा या संसार सागरातून बुडण्यापासून मला वाचव. वाचविताना माझा भार मानू नको, माझे पर्वत प्राय दोष पाहू नको. मी कसाही असलो तरी माझा उद्धार कर. तू भवतारक म्हणजे वाचविणारा आहेस, हे तुझे ब्रीद सत्य कर. तुकाराम महाराज म्हणतात, मी दोषी तर आहेच, परंतु पातकांची राशी आहे. 377. अक्षयी ते झाले आता न मोडे रचिले, पाया पडिला खोले ठाई, ते पुढे चाली नाही, होते विखुरले ताळा जमे झडती आले. तुका म्हणे बोली पुढे कुंठितची झाली, मी रचलेले भक्तीचे मंदिर आता अक्षय झाले, आता ते कधी भंगणार नाही. या मंदिराचा पाया फार खोलवर गेला आहे, तो ब्रह्मापर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे त्याला पुढे विचार नाही. परमात्म्याच्या प्रचितीचे सत्य जे विखुरलेले होते ते चिंतन मनन करून जमा खर्च केल्यावर बेरीज वजाबाकीचा हिशोब पूर्ण झाला. तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे माझ्या बोलण्याचा भाव कुंठित झाला. 377. अक्षयी ते झाले आता न मोडे रचिले, पाया पडिला खोले ठाई, ते पुढे चाली नाही, होते विखुरले ताळा जमे झडती आले. तुका म्हणे बोली पुढे कुंठितची झाली, मी रचलेले भक्तीचे मंदिर आता अक्षय झाले, आता ते कधी भंगणार नाही. या मंदिराचा पाया फार खोलवर गेला आहे, तो परब्रह्मापर्यंतच पोहोचला आहे, त्यामुळे त्याला पुढे विचार नाही. परमात्म्याच्या प्रचितीचे सत्य जे विखुरलेले होते ते चिंतन मनन करून जमा खर्च केल्यावर बेरीज वजाबाकीचा हिशोब पूर्ण झाला. तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे माझ्या बोलण्याचा भाव कुंठित झाला. 378. न मनावी चिंता काही माझे विषयी आता, ज्याने लौकिक हा केला तो हा निवारिता भला, माझे इच्छे काय होणार ते एके ठाय, सुखा आणि दुःखा म्हणे वेगळा मी तुका. 379. संत महात्म्यांना तुम्ही आता माझ्याविषयी चिंता धरू नका, करू नका. अहो ज्याने हा लौकिकाचा पसारा केला आहे तो सर्व चांगल्या प्रकारे निवारण करीत. माझ्या इच्छेने काय होणार, जे होईल ते त्याच्या इच्छेप्रमाणे निश्चित होईल. तुकाराम महाराज म्हणतात, देव समर्थ आहे, या भावात मी सुखाच्या दुःखाच्या भावनेपासून वेगळा होऊन राहिलो. 379. तुझे थोर थोर भक्ती करीती विचार, जपता पादी साधने मज चिंतविना म्हणे, करुणा वचने म्या भाकावी तुम्हा दिने, तुका म्हणे घेई माझे थोडे फार ठाई. देवा तुझे महान भक्त आहेत, ते तुझ्या प्राप्तीसाठी सतत तुझ्या स्वरूपाचे चिंतन करतात. काही थोर भक्त जप तप अशी खडतर साधने करतात, परंतु माझी तेवढी पात्रता नसल्याने मला त्याचा विचार करता येत नाही. माझ्यासारख्या दिनदुर्बळांनी करुणा भाकावी एवढेच मला करता येते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी ही थोडीशी भक्ती आहे, तिचा स्वीकार करून गोड मानून घे. 380. लावणी कहाळा सुखे करीतो सोहळा, साधावित गेलो जना, भय नाही सत्य जाना, गातानाचता विनोदे टाळ घागरियाचा छंदे, तुका म्हणे भेव नाही पुढे येतो देव. कोळा तुतारी सारखे वाद्य लावून मी आनंदाने नाम कीर्तनाचा सोहळा करतो आहे. या जनांना मी हाक देत जात आहे की तुम्ही हरिभजनाचा आनंद घ्या. यारे येथे काळाचे भय नाही, येथे हे सत्य वचन आहे. टाळ मृदुंगाच्या छंदात आनंदाने गातनाच जातो. तुकाराम महाराज म्हणतात, मला कोणाचेही भय नाही, कारण माझ्या समोर देव उभा आहे. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी.